कॅथ लॅब आपण जवळपास 24 कोटी रुपये खर्च करून कॅथ लॅब आता म्हणजे फायनल स्टेजला आहे. हे चालू करायला फक्त 67 लाख रुपये जी प्रशासकीय मान्यता डीजी सेटसाठी आणि ट्रान्सफॉर्मरसाठी होती ह्याच्यामुळे राहिलेलं आहे. आणि दुर्दैवानं 24-25 मध्ये याला प्रशासकीय मान्यता दिली गेली होती, परंतु ह्या स्थगितीमुळं हे काम पूर्ण होऊ शकलं नाही किंवा हे ट्रान्सफॉर्मर आणि डीजे सेटचं प्रशासकीय मान्यता झाली असताना सुद्धा ते खरेदी करून या ठिकाणी बसू शकले नाहीत. त्यामुळे कॅथ लॅबचं काम जवळपास 90-95% पूर्ण असताना फक्त ह्या गोष्टीमुळे स्थगितीमुळं ही कॅथ लॅब चालू व्हायचं बाकी आहे. माझी शासनाला एवढीच विनंती आहे की कमीत कमी बाकीच्या गोष्टी राजकारणी ठिकाणी राहिल्या, ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा आरोग्याचा प्रश्न येतो, कॅथ लॅब जर चालू झाली तर आपल्याला जे हृदयरोगाचे पेशंट आहेत हे अँजिओप्लास्टी सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. आणि एवढं चांगलं असताना फक्त आपल्या किरकोळ म्हणजे जिल्हा नियोजन समितीतनं जी 67 लाख रुपये 24 कोटीच्या एवढ्या सगळ्या सेटअपला फक्त 67 लाख रुपये कमी पडतात आणि त्याची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा फक्त स्थगितीमुळे हे जर काम अपूर्ण असेल तर याच्या एवढं दुर्दैव कुठलंच नाही. तर माझी विनंती एवढीच आहे की आपल्या कमीत कमी राजकारण ठिकाणी राहिलं, पण आरोग्याची गोष्ट महत्वाची आहे. सर्वसामान्याच्या माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने तरी ही स्थगिती उठवावी आणि ही जी पेंडिंग काम आहेत, बऱ्याच औषधं गोळ्या सुद्धा प्रशासकीय मान्यता त्याची असताना फक्त स्थगितीमुळं सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल त्यांना घेऊ शकत नाहीत. उधारीवर उसनवारीवर त्यांना काम करावं लागतं. अशा वेळेस सर्वसामान्याच्या आरोग्याशी खेळू नका. राजकारण ठिकाणी ठेवा आणि सर्वसामान्याच्या आरोग्याशी तरी खेळू नका आणि स्थगिती उठवून महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा आहे की 24-25 निधी खर्चित आहे, 25-26 तर लांबच. त्यामुळे माझी विनंती आहे की मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की राजकारण च्या गोष्टी हेवेदावे असतील, मतभेद असतील, परंतु त्या राजकारणामुळे सर्वसामान्याच्या आरोग्याची खेळ होऊ नये एवढीच विनंती मला मुख्यमंत्र्यांना करायची. आपलं MRIचं मशीन सुद्धा म्हणजे जे गेलं होतं इचलकरंजी शिफ्ट झालं होतं, पण सगळ्यांनी सर्व शहरवासियांनी जिल्हावासियांनी आम्ही सुद्धा त्यावेळेस आवाज उठवल्यानंतर ते MRI मशीन इथं आलं. ते सुद्धा अंतिम टप्प्यात आहे, ते सुद्धा काही दिवसात चालू होऊ शकतं. CCB जी ICU 50 बेडचं होतंय त्या ठिकाणी सुद्धा काही आता गॅस पाईपलाईन आणि इक्विपमेंटचे TS राहिले, यासाठी सुद्धा मी लवकरात लवकर पाठपुरावा करून सिव्हिल वर्क पूर्ण झालेला जवळपास हे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण TS करून ते सुद्धा लवकरात लवकर कसं चालू होईल यासाठी आपण प्रयत्न करू. आणि निश्चितच चांगली आरोग्य सेवा म्हणजे इथून धाराशिववरनं जे रेफर हॉस्पिटल म्हणून आपली जे शिक्का पडला होता, प्रत्येक पेशंटला सिरियस पेशंट थोडा जरी असला तरी सोलापूरला शिफ्ट करायला होता, ती गोष्ट इथून भविष्यात होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेऊ.